हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सोयाबीन, कापूस, हळद या पिकांना पावसाचा फायदा होणार। सांगलीच्या अनेक भागांमध्ये दमदार पावसाची हजेरी, पावसामुळे नागरिकांना दिलासा। पुण्यामधल्या हडपसर भागामध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागांना पावसानं झोडपलं। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, तर अनेक ठिकाणी साचलं पावसाचं पाणी। नाशिकच्या चांदवडमधला पाझर तलाव खळखळून वाहत असल्याचं चित्र, परसूल धरणामधल्या पाण्याच्या साठ्यामध्ये सुद्धा वाढ। नागपूरमध्ये काही काळ झालेल्या पावसामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानामध्ये शिरलं पाणी। आयोजित करण्यात आलेल्या सरपंचांच्या बैठकीला सुद्धा फटका। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये दमदार पावसाची हजेरी, भाताच्या पिकाला होणार पावसाचा फायदा। अकोल्याच्या सुकळी गावामध्ये ढगफुटीसारखा पाऊस, गावाला तलावाचं स्वरूप, अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। दारव्हा यवतमाळ महामार्गावरच्या अडान नदीमध्ये दुचाकी गेली वाहून, पुलावरून दुचाकी घेऊन जात असताना पाण्याच्या प्रवाहामुळे घडली घटना। बीडमध्ये पावसाची जोरदार हजेरी, धारूरच्या चोरंबा नदीलाही पूर, पावसामुळे चोरंबा ते चिंचवड रस्ता सुद्धा वाहून गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय। जालन्यामध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, धांडेगाव इथल्या पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। लातूरच्या ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, ऊस, मूग, सोयाबीन या पिकाला मोठा फटका, तात्काळ आर्थिक मदत करा, शेतकऱ्यांची मागणी। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेच्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस, शेतकरी सुखावला, मात्र शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधल्या चापानेर आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पावसामुळे मक्याच्या पिकांचं मोठं नुकसान। फलटणमधील वीर धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, धरणामधून 32,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू, पावसाच्या तीव्रतेवरून विसर्गामध्ये बदल केला जाणार, नीरा उजवा कालवा विभागाची माहिती। 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये पाऊस, भुसावळ, मुक्ताईनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। अर्ध्या तासाच्या पावसामध्ये स्मार्ट सिटीच्या कामांचं पितळ उघडं, गोदावरी नदीपात्रामध्ये मिसळलं ड्रेनेजचं पाणी, दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ ड्रेनेजचं पाणी जात असल्याचं चित्र समोर। रामगिरी महाराजांच्या अडचणींमध्ये वाढ, छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल, मुस्लिम संघटनांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। गोंदियामध्ये डॉक्टरांनी नाटकाच्या माध्यमातून दाखवलं कोलकाता महिला डॉक्टरचं अत्याचाराचं प्रकरण, पीडितेला न्याय देण्याची केली मागणी। मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागपूरमधल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उपचार केले जाणार, मॉरिशस आणि NCI नागपूर यांच्यामध्ये सामंजस्य करार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये मुंबई नागपूर महामार्गावरती रास्ता रोको, चौफुली भागामध्ये वारंवार अपघात होत असल्यामुळे अंडरपास आणि स्पीड ब्रेकरची नागरिकांची मागणी। नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने मालवणमध्ये नारळ लढवण्याची स्पर्धा, मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग। गौतमी पाटीलला अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर, गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी विना परवानगी कार्यक्रम घेतल्याचा गौतमीवर आरोप। सोलापुरात शिकाऊ डॉक्टरला महिलेकडून शिवीगाळ करत मारहाण, शासकीय रुग्णालयामधला प्रकार, महिलेवरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या दौंड तालुक्यातील खडकीमध्ये 25 टन गोमांस तर 4 टन म्हशीचं मांस जप्त, एकूण 59,20,000 रुपये मुद्देमालासह एकावरती गुन्हा दाखल। मालवणमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 4 खलाशांपैकी 3घांचा आचरा समुद्रामध्ये बुडून मृत्यू, उर्वरित एका खलाशानं पोहत किनारा गाठला, दगडाला धडकून बोट उलटल्यामुळे घडली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।